नमस्कार. मराठी गृहिणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण अख्खा मसूरची भाजी कशी बनवायची ते आपण बघणार आहे. मसूरच्या डाळीची आमटीसुद्धा बनवली जाते. रेसिपी पूर्ण बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आपण आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अर्धी वाटी अख्खा मसूर घेतला आहे. तर तो 4 तास पाण्यात भिजत ठेवला होता. त्यानंतर एक मोठा कांदा उभा चिरून घेतला आहे, एक टोमॅटो उभा चिरून घेतला आहे, एक कांदा बारीक चिरून घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे आणि एक हिरवी मिरची आणि अर्धा चमचा जिरे घेतले. आपली कढई आता गरम झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण तेल घालून घेणार आहे. तेल अगदी थोडंसं घालणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. ब्राऊन रंग येईपर्यंत कांदा आपण भाजून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आपला कांदा आता भाजून झाला आहे. तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. त्याच कढईमध्ये आपण तेल घालून घेतले. त्याच्यामध्ये जिरं घातले अर्धा चमचा, एक हिरवी मिरची घातली आहे आणि त्याच्यानंतर आपण बारीक चिरलेला कांदा घालून घेतला आहे. आता हा आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे. हे बघा कांदा आपला परतून झाला आहे. त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट टाकणार आहे. त्यानंतर परत एकदा परतून घ्यायचं व्यवस्थित. त्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये एक जे टोमॅटो आपण उभं चिरून घेतलं होतं त्याची आपण अशी पेस्ट करून घेतलेली आहे. ती टोमॅटो प्युरी आपण याच्यामध्ये घालून घ्यायची आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला. आपल्या टोमॅटोला आता चांगलं तेल सुटलेलं आहे. तर आपण जो भाजून घेतलेला कांदा आहे तो आपण वाटून घेतला आहे. ते वाटण ह्याच्यात घालून घ्यायचं आणि पुन्हा एकदा परतून घ्यायचं व्यवस्थित. या अख्खा मसूरच्या रेसिपीसाठी तेल थोडंसं जास्त लागतं, त्यामुळे त्याला चवसुद्धा छान येते. आता त्याच्यात अंदाजानुसार मीठ घालून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये 1.5 चमचा मी घरगुती मसाला घातला आहे. ही भाजी जेवढी तिखट असेल तेवढी चवीला छान लागते. त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये पाव चमचा हळद घालून घेणार आहे. आता हे सर्व मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत. हे बघा आपले मसाल्यात आपण तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घेतलेत. आता आपण जो मसूर भिजवून ठेवला होता, 4 तास पाण्यात भिजवला होता, तो मसूर घालून घेणार आहे. भिजवून घेतल्यामुळे मसूर लवकर शिजतो. आपण अगोदर कुकरला एक शिट्टी करून मसूर शिजवून घेऊन मग सुद्धा त्याची भाजी बनवू शकतो आणि अशा पद्धतीने सुद्धा करू शकतो, कारण की मसूर शिजायला जास्त वेळ सुद्धा लागत नाही. हे बघा हा मसूर आपण ह्या मसाल्याबरोबर व्यवस्थित परतून घेणार आहे. 2 ते 3 मिनटं आपण हे सर्व साहित्य परतून घेणार आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये 2 ते 2.5 ग्लास गरम पाणी घालणार आहे. गरम पाणी घातल्यामुळे या भाजीला चव खूप छान येते. आणि हाय फ्लेमवर आपण त्याला एक उकळी काढून घेणार आहे आणि त्याच्यानंतर बारीक गॅसवरच आपण ही भाजी शिजवून घेणार आहे. वरून आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहे. भाजीला आता आपल्या छान उकळी आलेली आहे. तर आपण आता गॅसची फ्लेम कमी करून भाजी शिजवून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाजी तुम्हाला किती घट्ट पातळ करायची आहे त्यानुसार तुम्ही करू शकता. हे बघा भाजी आपली आता छान तयार झालेली आहे. ती शिजली आहे का आपण बघूयात. भाजी आपली छान अशी शिजलेली आहे. आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. ही अख्खा मसूरची भाजी तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा रोट्यांबरोबर सुद्धा खाऊ शकता. खूप छान लागते चवीला. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मराठी गृहिणी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. थँक्यू.